श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा, सप्ततीन वयाचा. समास दुसरा, सूर्यस्तवन. श्रीराम धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जगात अनेक वंश आहेत, पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य धन्य आहे. सर्व पृथ्वीतलावर सूर्यमंडलाचा प्रकाश पसरलेला आहे. सोमांगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण. रवकिर्ण फाकता आपण, कळाहीन होये श्रीराम. चंद्रबिंबावर कलंक असतो, शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन निस्तेज होतो. या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे, प्राणीमात्रांसी श्रीराम. म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे. सुगमे दुर्गमे नित्य नेमे, सृष्टीमध्ये चालती श्रीराम. उत्तम, मध्यम, अधम तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म, नाना कर्मे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्य नेमाने चालू असतात. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने. संध्या स्नान पूजा विधाने, सूर्ये विण बापुडी श्रीराम. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना मंत्र, नाना यंत्रे, नाना साधने तसेच स्नान, संध्या, पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाहीत. नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते. जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदय झालिया श्रीराम. नाना योग, नाना मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत, पण सूर्योदय झाल्यावरच सर्व कार्यान्वित होतात. प्रापंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक. दिवसे विण निरार्थक, सार्थक नव्हे श्रीराम. प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते, अन्यथा ते निरर्थक ठरते. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे. या कारणे काहीच नचले, सूर्ये विण श्रीराम. सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणीमात्राच्या डोळ्यात असते. डोळे नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील. म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही. म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हे ही सूर्याचीच गती. थंड झालिया आपुल्या मती, मग मती प्रकाश कैचा श्रीराम. तुम्ही एखाद्या वेळी असे म्हणाल की अंध व्यक्ती सुद्धा कवित्व करू शकतात, पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडते. आपली बुद्धी जर गारठली तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा, घात होये श्रीराम. सूर्याचा प्रकाश उष्ण असतो, चंद्राचा प्रकाश शीत थंड असतो. देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा नाश होईल. या कारणे सूर्ये विण सहसा नचले कारण. श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा श्रीराम. म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. श्रोते हो, तुम्ही चतुर आहात तरी विचार करून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती. यापूर्वी होता गभस्ती, आता ही आहे श्रीराम. हरिहरांच्या अवतार मूर्ती तसेच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती, त्यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तो आहेच. जितुके संसारासी आले, तितुके सूर्या खाले वर्तले. अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता श्रीराम. जितके प्राणी या संसारात जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळे व सूर्यप्रकाशात वावरतात आणि अंती
देहत्यागही सूर्य देखतच करतात. चंद्र ऐलीकडे जाला, क्षीरसागरी मथून काढिला, 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा श्रीराम. चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे. क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने प्रकट झाली, त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रकट झाला. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणतील लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहुनी श्रेष्ठ श्रीराम. भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे, हे सर्व लोक जाणतात, म्हणून सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. अपार नभ मार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यही येणे जाणे, या लोकोपकारा कारणे, आज्ञा समर्थाची श्रीराम. सूर्य रोज अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. रोजच्या रोज त्याचे असे जाणे येणे चालू असते. या लोकोपकाराविषयी त्यास भगवंतांची आज्ञा झालेली आहे. दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार, दिवसे वीण तस्कर, का दिवा भीत पक्षी श्रीराम. दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल, मग लोकांना सारासार कळणार नाही. दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरे वाटते. सूर्या पुढे आणिक दुसरे, कोण आणावे सामोरे, तेजो राशी निर्धारे, उपमे रहित श्रीराम. सूर्यापुढे त्याची बरोबरी करेल असे दुसरे कोणास आणावे. सूर्यच खरोखर तेजो राशीच असल्याने त्याला कुणाची उपमाच देता येत नाही. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी श्रीराम. असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे. त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल. रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहुनी एक थोर, मजमती मंदास हा विचार, काय कळे श्रीराम. सूर्यवंश रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत. रामदास म्हणतात की मी तर मतिमंद आहे, त्यांची थोरवी मला कशी कळेल. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी श्रीराम. ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते, म्हणून त्यांचे महत्व मला मुख दुर्बलाला कसं वर्णन करता येईल. सकळ दोषाचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्य दर्शन घेता श्रीराम. सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परिहार होतो आणि सूर्य दर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन नाम समास दुसरा समाप्त.